उजनी धरणातून आता सोलापूरला पाणी पुरवठा करणाऱ्या नव्या पाईपलाईनला गळती लागली आणि यामुळे सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गांवर पाण्याचे 30 ते 40 फूट उंच फवारे उडत असून आता सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर पाणीच पाणी झालंय। लंबोटी गावाजवळील चंदन नगर इथं ही पाईपलाईन फुटली आणि यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेलं। ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघतोय सोलापूरमधनं आहे। कशा पद्धतीनं पाईपलाईनला गळती लागली आणि महामार्गावर पाणीच पाणी झाल्याचे हे दृश्य आहे। तक पानी नहीं आ रहा है और यहाँ पर पाइप फूट रहे हैं। पाइप फूट रहे हैं। आणि या संदर्भात अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी विश्वभूषण लिमये यांच्याकडनं। काय अधिकची माहिती मिळते, कशा पद्धतीनं महामार्गावर हे पाणी साचल्याचं आपण बघायला मिळतं आपल्याला आणि ज्या पद्धतीनं प्रवाशांचे हाल होत आहेत का, काय नेमकी परिस्थिती पानी आहे? नहीं आ रहा है और यहाँ पर पाइप प्रेरणा फूट रहे नक्कीच हैं। आपण जर बघितलं तर सोलापूरला पाणी पुरवठा जो आहे तो 7 ते 8 दिवसानंतर होतो। मात्र या ठिकाणी आपण जो गलथान कारभार प्रशासनाचा बघतोय की या ठिकाणी आपण बघितलं तर 30 ते 40 फूट उंचीचे फवारे त्या ठिकाणी उडत असतानाचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय आणि सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरती जलवाहिनीची जी गळती झाली आहे त्यामुळे सर्वत्र त्या ठिकाणी पाणी जे आहे ते पसरलेलं। मागच्या अर्ध्या तासापासून ही पाईपलाईन फुटलेली आहे। 2 दिवसापूर्वी उजनी धरण ते सोलापूरच्या दुहेरी जलवाहिनीचं काम जे आहे ते पूर्ण झालं आणि त्यामध्ये हे पाणी वाया जात असल्या कारणाने याचा फटका जो आहे तो सोलापूरकरांना मोठ्या प्रमाणात बसण्याची शक्यता वर्तवली जाते। प्रेरणा, धन्यवाद विश्वभूषण, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।